ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना होळी विशेष अतिशय झटपट बनणारा आणि सोप्यातला सोप्पा असा पदार्थ करणार आहोत. या होळीला तर हा पदार्थ सगळ्यांनीच केलाच पाहिजे, कारण की खूप जास्त झटपट बनणारा आहे, कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा बनणारा आहे. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. होळीला आपण नेहमीचे गोड पदार्थ तर करतच असतो, त्यातलाच हा एक सुद्धा गोड पदार्थ करून पहा, खूप जास्त अप्रतिम लागतो खायला. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी पोहे घेतले आहेत. आता पोहे जे आपण नेहमीचे कांदा पोहे वगैरे करतो ना, तेच पोहे इथे आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्हाला किंवा वाटलं असेल की आपण जाड पातळ पोहे असे काही घेतले आहेत, पण असं अजिबातच नाही. तुमच्या घरात जे कोणते पोहे असतील ना, त्या पोह्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता. पोहे स्वच्छ आपल्याला निसून घ्यायचे आहेत, थोडेसे पाकडून घ्यायचे आहेत. हवं असेल तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये जर काय असेल तर ते निघून जातं. आणि मीडियम गॅसवरती हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता पोहे आपण धुतलेले वगैरे नाही आहेत. कच्चेच पोहे म्हणजे तसेच न पाणी टाकताच हे पोहे आपण भाजून घेतलेले आहेत. रंग बदलेपर्यंतसुद्धा पोहे भाजायचे नाहीत आपल्याला. छान एकदम चटचटीत असे गरम झाले ना आणि छान असे कुरकुरीत झाले ना, की आपल्याला हे पोहेचा गॅस जो आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता पोहे अगदी छान मी भाजून घेतले आहेत आणि पोह्यांचा अजिबातच रंग वगैरे बदलस तोपर्यंत मी इथे पोहे भाजलेले नाहीत. आता ही पोहे ना आपल्याला थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत. लगेचच आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही. हलकेसे पोहे थंड होऊन द्या आणि नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस आहे ना ती करून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटं लागू शकतात पोहे थंड व्हायला. आता इथे पाहू शकता आपले जे पोहे आहेत ना ते छान थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर बघा हाताने असे कुस्करले ना ते अगदी पटकनी चुरले जातात, म्हणजेच पटकनी त्याचा भुगा होतो. त्यामुळेच पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी छान मिक्सरमध्ये बारीक होतात. आता सगळे पोहे ना यामध्ये मी घालून घेतलेले आहेत. ही रेसिपी करताना ना थोडीशी जास्त प्रमाणात करा, कारण की मुलांच्या तर एवढी आवडीची होणार आहे ना आणि मोठ्यांचीसुद्धा खूप जास्त आवडीची होणार आहे. एकदा जर ही रेसिपी तुम्ही केली ना तर मार्केटमधून हा महागडा पदार्थ कधीच आणणार नाही. कोणताही सण असू दे, काहीही असू दे, पण तुम्ही हा पदार्थ ना घरीच बनवाल. इथे पाहू शकता आता आपण जी पोहे वाटून घेतलं आहे ना त्याची पावडर करून घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित बारीक केलेली आहे. खूप जास्त बारीकसुद्धा होणार नाही, पण जर तुम्हाला जितकी बारीक पावडर करता येईल ना तितकी इथे तुम्ही ही बारीक पावडर करून घ्या. फक्त पोह्याचे कण यामध्ये राहिले नाही पाहिजे याची काळजी करून घ्या. तोपर्यंत एका साईडला 1 वाटी मी दूध घेतलं आहे. ज्या वाटीने तुम्ही मोजून पोहे घेणार आहात ना त्याच वाटीने मोजून तुम्हाला दूध घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट बसतं आणि आपली रेसिपी अजिबात फिसकटत वगैरे नाही. दुधाला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर ना दुधाला छान उकळी आल्यानंतर बघा जी पोहेची पावडर करून ठेवली होती ना ती आपल्याला यामध्ये ओतून घ्यायची आहे. आता ओतताना तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने ओतते. अगदी एकदम अशी पावडर आपल्याला घालायची नाही, थोडी थोडी करून पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि अगदी सतत हे हलवत राहायचं आहे. पाहू शकता अगदी थोडी थोडी करून पावडर टाकते मी आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवून घेते. सगळी पावडर घालून घेतलेली आहे. अजिबातच पावडर आपण शिल्लक वगैरे ठेवलेली नाही. 1 वाटी पोहे असेल तर 1 वाटी दूध घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण बसतं आणि रेसिपी फसतसुद्धा नाही. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता यामध्ये ना मी अगदी थोडंसं 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. तुम्हाला तुपाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता. गॅस मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपली जी पिठाची किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना ती खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, अगदी परफेक्ट म्हणजे आपल्याला जशी हवी आहे ना तशीच झालेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा पोह्याचं आणि दुधाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या. आता यामध्ये साखर घालून घेऊया. साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक होते आणि गुळाने सुद्धा अगदी छान टेस्ट येते या रेसिपीला. आता बघा साखर घातल्यानंतर पुन्हा छान असं हे मिक्स करून घेते. साखर घालून झाल्यानंतर ना अगदी छान मिक्स करायचं आहे, कारण की याच्या गाठी वगैरे झालेल्या असतात आणि मग कधी कधी मध्ये वगैरे गोडवा लागत नाही आणि मग फिक्कं वगैरे सुद्धा होऊ शकतं. झाकण ठेवून अगदी हलकीशी एक वाफ काढून घ्यायची आहे. खूप वेळसुद्धा झाकण इथे मी ठेवलेलं नाही आहे. एक 2 ते 3 मिनटासाठी मी बारीक गॅसवरती एकदम झाकण ठेवून घेतलं आहे.
आता यामध्ये मी 2 चमचे इतपत मिल्क पावडर घातली आहे. याने छान टेस्ट येते. तुमच्याकडे असेल तरच घाला किंवा नाही घातली ना मिल्क पावडर तरीसुद्धा चालणार आहे. मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे. आवडत असेल तरच घाला. आता बघा मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा छान असे हे मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित सगळीकडे मिल्क पावडर लागली जाते आणि या बॅटरमध्ये अगदी छान अशी मिक्स होते. पाहू शकता अगदी छान पद्धतीने मी ही मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर एकत्रित कुटून घातलेली आहे. वेलची आणि सुंठाने अगदी छान असे फ्लेवर येतो, याला टेस्ट येते. त्यामुळे आवर्जून घाला तुम्हाला जर आवडत असेल तर. अगदी छान पदार्थ आहे. तुम्हाला आता हे कळलंच असेल की इथे आपण कोणता तरी गोडाचा पदार्थ करतोय. होळी असो किंवा कोणताही सण असो, कोणत्याही सणाला आपण नेहमीच गोडाचे कोणते ना कोणते पदार्थ करत असतो. तर त्यातलाच हा एक पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये ठेवा, कारण की खूप जास्त अप्रतिम हा पदार्थ तयार होतो. आता एका प्लेटला मी खालच्या साईडने थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही एखादी छोटी प्लेट घेतली ना तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे अशा पद्धतीचा चौकोनी आकाराचा वगैरे डब्बा असेल, साचा वगैरे असेल ना, तो घेतला ना तरी चालेल. आता तुम्हाला अगदी या पद्धतीने ना हे दाबून घ्यायचं आहे. खूप जर हाताला भाजत असेल ना तर थोडंसं थंड होऊ द्या, पण खूप जास्तसुद्धा तुम्हाला थंड करायचं नाही आहे. कोमटसरच असताना हे थापून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे मी थापून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची काप करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याची तुम्ही जाडी ठेवू शकता. इथे बघा अगदी मी मिठाईला कशी जाडी असते पेढ्याला वगैरे, तशी इथे मी याची जाडी ठेवलेली आहे. आता याचे जर तुम्हाला पेढे करायचे असतील तर तुम्ही पेढेसुद्धा करू शकता. गोल गोल गुलाबजामसारखा आकारसुद्धा देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने ह्याचे पेढ्यांसारखे चौकोनी खापसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला अजून छान याचं काहीतरी करायचं असेल ना, तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे गोळ करू शकता आणि ते तळून मग नंतरनं पाकामध्ये सुद्धा घालू शकता. याने अगदी उत्तम चवीचे गुलाबजाम होतात. तुम्ही जर कधी केले नसतील ना तर आवर्जून करून पहा. खूप जास्त भन्नाट लागतात. विकतच्या गुलाबजामची सुद्धा गरज लागणार नाही, इतके जास्त अप्रतिम हे गुलाबजाम होतात. आता इथे बघा मी बर्फी तयार केली आहे, पण जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही गुलाबजामसुद्धा याची करू शकता. आता याला गार्निश करण्यासाठी मी बघा थोडेसे काजूचे तुकडे किंवा बदामाचे तुकडे तुम्ही लावू शकता. म्हणजे दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात. ही अगदी रेसिपी जी आहे ना ती अगदी पौष्टिक आहे. पोह्यांपासून तयार केलेली आहे, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. आपण नेहमीच बाहेरून पेढे वगैरे विकत आणतो सणासुदीला, पण अशा पद्धतीचे पौष्टिक अशी ही रेसिपी पौष्टिक पेढे करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.